पहिली बातमी नाशिकमधनं येते। नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेचा एकत्र मोर्चा सुरू करण्यात आलेला आहे। तर या मोर्चातून मनसे आणि ठाकरे गट हे मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे। मोर्चामध्ये मनसैनिक आणि ठाकरे गटाचे नेते सुद्धा सहभागी झालेले आहेत। संजय राऊतांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येतोय। शहरातील विविध नागरी समस्या यांना समोर ठेवून ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झालेली आहे आणि याच नागरी समस्यांसाठी या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांसह आणि नाशिकर नागरिकांसह संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली मनसे आणि ठाकरे गट मोर्चा काढतोय। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत नाशिकवरून। पहिल्यांदाच किरण अशा प्रकारचा मोर्चा काढण्यात येतोय नाशिकमध्ये ठाकरे गटातर्फे आणि मनसेतर्फे। काय डिटेल्स या मोर्चा संदर्भात? खरं तर नाशिकमधील विविध जे मुद्दे आहेत या मुद्द्यांवरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मुंबईनंतर नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसे हे एकत्र येऊन हे नाशिकमध्ये आज हे मोर्चा काढतायत आणि या मोर्चाला मुंबईतील काही दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते हे उपस्थित आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने संजय राऊत, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि अविनाश अप्पेंकर असे जे महत्वाचे नेते आहेत हे सगळे नेते या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। मागच्या काही दिवसांपासून नाशिकमधील वाढलेली गुन्हेगारी आणि रस्त्यावर पडलेले खूप मोठ्या प्रमाणात खड्डे आणि त्याच पद्धतीने नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून जे स्थानिक ट्रॅफिक चर्चा आहे खरं तर त्या संदर्भात काही कारवाई झाली नाही। असे जे वेगवेगळे मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यावरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि नाशिक जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणात लोक सुद्धा या मोर्चामध्ये सामील झालेला आहे। खरं तर नाशिकमधली जी अवस्था आहे ती अत्यंत वाईट आहे। मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलेलं होतं पण नाशिकची आताची परिस्थिती वाईट आहे अशा पद्धतीचा आरोप करत आज हे मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा सामील झालेले आहेत। अगदी काही वेळानंतर हा मोर्चा आता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती येईल आणि इथं आल्यानंतर या मोर्चामध्ये उपस्थित असलेले सगळे नेते हे भाषण करणार आहेत। त्यामुळे ते नेमकं या सगळ्या मोर्चामध्ये काय भाषण करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। एक चांगला प्रतिसाद। धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय नाशिकमध्ये ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली मनसे आणि ठाकरे गट हा मोर्चा काढतोय। तर नाशिकमध्ये ज्या विविध नागरी समस्या आहेत त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतोय। आपण पाहतोय नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेचा हा एकत्रित मोर्चा आहे। नाशिकमधल्या विविध नागरी समस्यांच्या विरोधात ठाकरे गट आणि मनसेनं या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। यानंतर एक आणखी मोठी बातमी। मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्ब न उडवून देण्याची